ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत जळजळीत शब्दांमध्ये पलटवार केला। एकीकडे स्वतःचे जात वर्चस्व गाजवायचे आणि दुसरीकडे मागासवर्गीयांचे आरक्षण मागायचे हा मोठा विरोधाभास आहे, अशा शब्दात त्यांनी जरांगेंवर निशाणा साधलाय। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बाजूला सारून हैदराबाद गॅझेटद्वारे आरक्षण दिलं जात असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केलाय। यावेळी हाकेंशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। खरं तर सर, आज ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी एक गंभीर आरोप केलाय। सुप्रिया सुळे यांचा देखील कुणबीचा दाखला आहे। पवार साहेबांकडे आहे की नाही हे त्यांना माहित नाही, मात्र सुप्रिया सुळेंकडे आहे आणि मराठा समाजातले जे नेते आहेत त्यांच्याकडे देखील कुणबीचा दाखला असल्याचा दावा त्यांनी केलाय। नाही, मराठा समाजातल्या जवळजवळ 90 ते 95% लोकांकडे आता कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसी आरक्षणाचं सर्टिफिकेट काढलेलं आहे। मग त्यामध्ये मग आमदार, खासदार, मंत्री सुप्रियाताई सुळेंकडे दाखला आहे की नाही माहिती नाही मला, पण पवार कुटुंबियांकडे दाखला आहे हे मात्र मी अगदी जबाबदारीने सांगू इच्छितो। कारण रोहित पवारांचा सुद्धा ओबीसी दाखला आहे, त्यामुळं पवार घराणं सोडा, विखे घराण्याकडे पण ओबीसीचा दाखला आहे। मग ते जगदाळे असतील, भोसले असतील, अजून कोण शिंदे असतील, आमच्या सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर बबनराव शिंदेच्या दोन्ही मुलाकडे कुणबीचा दाखला आहे। केदार भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार त्यांच्या पत्नीने आता ओबीसीच्या जागेवर सांगोला नगर परिषदेमध्ये जागा घेतलेली आहे। त्यामुळं हे आमचे भालके असतील, अवताडे असतील, अजून तुम्हाला किती नावं सांगू, इकडं नगरमधले अहिल्यानगरमधले करडेले असतील, गाडे असतील, तिकडं दानवे, अंबादास दानवे आहेत ना, अंबादास दानवे, त्यांच्याकडे पण कुणबीचा अंबादास दानवे तर म्हणतात की जर नियमानं ओबीसी प्रमाणपत्र मिळत असेल तर मग हरकत काय आहे? नियमानं मग ब्राह्मणांना पण मिळतंय ना, मी दाखवतो ब्राह्मणाला। ह्या तुम्ही ज्या डॉक्युमेंटद्वारे जे ओबीसीचे सर्टिफिकेट काढले, अंबादास दानवे ब्राह्मणांना आणि जैनांना पण मग ओबीसीचा दाखला मिळू शकतो। म्हणजे अरे तुम्ही थोडस मानवतेच्या भावनेनं बघा, अरे थोडस सामाजिक न्यायाच्या भावनेनं बघा। अरे तुम्ही तालेवार मंडळी, तुम्ही घरंदाज मंडळी लग्न ठरवायला चालला ना, तुम्हाला 96 कुळी शिवाय तो जरांगे पाटील 25 मिनिटाच्या बाईटमध्ये 100 वेळा जात वर्चस्वाची भाषा बोलतो, बघून घ्यायची भाषा बोलतो। 25 मिनिटाच्या काळात तो 100 वेळा मी क्षत्रिय आहे म्हणतो। मग तुम्ही जात वर्चस्वाची भाषा बोलताय आणि मागासवर्गीयाचं आरक्षण मागताय, हा विरोधाभास नाही का? हा इव्हिडन्स आहे।